नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. किस्सा 1987चा. 1987 साली नांदेडच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये उभे राहिलेले होते अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाणांच्या विरोधात कोण उभं राहिलं होतं? प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर हे त्या ठिकाणी उभे राहिले. त्या ठिकाणी जे आहे अशोक चव्हाण यांचा विजय झाला, परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस चर्चा झाली ती बाळासाहेबांची. कारण बाळासाहेबांचं ना ते होम ग्राउंड होतं, ना बाळासाहेबांचे तिथे प्रस्थापित होते. परंतु तरी देखील बाळासाहेबांनी त्या ठिकाणी जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त मते मिळवली होती आणि त्यामुळे जे आहे अशोक चव्हाण यांना ते कुठंतरी सलत होतं. आणि त्यानंतर जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस ते पडले होते त्यावेळेसचा बदला जो आहे त्यांनी 2019मध्ये घेतला असं बोललं जातं. कारण 2019मध्ये जे आहे नांदेडमध्ये स्वतःच्या होम ग्राउंडवरती अशोक चव्हाण यांना हार मानावी लागली. का? तर फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे असं बोललं जाते. कारण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत यशपाल भिंगे यांना उभं करण्यात आलेलं होतं. अशोक चव्हाण यांच्या विरोधात उभे राहिलेले यशपाल भिंगे यांनी जे आहेत चांगलीच मते त्या ठिकाणी खाल्ली आणि त्यानंतर जे अशोक चव्हाण यांना ते सीट गमावे लागलं आणि तेव्हापासून जे अशोक चव्हाण वर्सेस बाळासाहेब आंबेडकर ही लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि फायनली आता जे आहे बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचसोबत महाविकास आघाडीची युती होताना पाहून अशोक चव्हाण यांना कसं तरी वाटतंय आणि त्यामुळेच त्यांनी कदाचित महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत जे आहे भाजपला मिठी मारली असं बोललं जातंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.